नमस्कार मित्रांनो, मी शरद झुटे. मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत करतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये कशा पद्धतीनं पैसा बनतो आणि तेही फॉरेक्स मार्केटमध्ये त्याची कॅल्क्युलेशन या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर प्रमाणामध्ये दिलेले आहेत. तर आपलं इन्व्हेस्टमेंट किती आणि त्याच्यावरती आपण रिटर्न कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचं एक उदाहरण या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जो आपण आज ट्रेड केला, जाणून बुजून जो ट्रेड केला, त्या ट्रेडच्या संदर्भामध्ये किती प्रॉफिट घेतलं ते सुद्धा आपण लाईव्ह बघणार आहे. त्याचबरोबर ट्रेड कमून केला ते सुद्धा आपण बघणार आहे. त्याचबरोबर जे आपण फिजिकली गोल्ड सोनं घेऊन ठेवतो, त्या फिजिकली वर्सेस व्हर्च्युअल मध्ये ट्रेड करून त्याच सोन्यावरती कशा पद्धतीचं इन्कम आपण अर्न करू शकतो ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर बघू आपण कशा पद्धतीनं ट्रेड केला आणि किती प्रॉफिट घेतलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर आपण काही चार्ट वरती कॅल्क्युलेशन बघू. त्यानंतर जे आपलं आजचं दिवसाचं प्रॉफिट आहे ते सुद्धा आपण बघू. प्रॉफिट कसं घेतलं ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहे. चला स्क्रीन शेअर करतोय. अगोदर आपण चार्ट वरती जाऊ. हा आहे गोल्डचा चार्ट, जे मेन गोल्ड आहे, ज्याला आपण हे इथं दिसतं XAUUSD गोल्डचा मेन स्पॉट. या स्पॉट वरती ऑल वर्ल्ड मधले देशातले भाव या ठिकाणी ठरतात. तर पेशन्स ठेवून कशा प्रकारे आपण दिवसाकाठी जे आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरती रिटर्न कशा पद्धतीने काढू शकतो ते आपण आज बघणार आहे. तर आपण याच्या अगोदरच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं होतं की मोमेंट कधी सुरू होती, आपल्याला कधी ट्रेड करायचा आहे, ट्रेडिंग साठी कधी बसायचंय, या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो, सांगतो. त्याच पद्धतीनं आज सकाळी काही जाग आली नाही 5 वाजता ट्रेड करायला. आपण 5 वाजता ट्रेड करतो, ट्रेड लावतो, SL लावतो, टार्गेट लावतो आणि झोपी जातो. सकाळी सकाळी 50, 60, 100, 150 डॉलरचं उठल्या उठल्या तोंड आपल्याला बघायला दिसतं. हे रिॲक्ट का करतं, कसं करतं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी एकंदर विचार जर केला चार्ट वरती 3:30 वाजता हे मार्केट चालू होतं रात्री. आज सोमवार आहे, शुक्रवारी 2:30 वाजता बंद होतं आणि जवळजवळ 1-1.5 घंट्याची सुट्टी म्हणजे गॅप घेऊन हे मार्केट पुन्हा चालू होतं. या ठिकाणी आपल्याला दिसेल सुद्धा, आपण याच्या अगोदर सुद्धा म्हणलं होतं 5 वाजता सकाळची रॅली 10, 10:30, 11, 12, 12:30, 1च्या दरम्यान त्याच्या विरुद्ध दिशेने रॅली चालू होते. त्याचबरोबर ती रॅली चालते 2, 2:30, 3 वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा मार्केटचा मूड बदलतो. तर तिसरी रॅली पुन्हा चालू होते जवळजवळ 6, 6:30 वाजता. ती रॅली सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथं दिसते. त्याच्या अगोदर जी आजची 15 मिनिटाची कॅन्डल आहे आणि दिवस कुठं सुरू झाला ते सुद्धा आपण या ठिकाणी मार्क करून घेऊ. बघा आज 7 तारीख आहे. इथं खाली बुडाला तुम्हाला दिसतं तारीख कुठं आहे, काय खाली दिसतं तारीख किती. 7 तारीख 4:15 33 हे आहे हा मार्केट. आज 7 तारीख बरोबर आहे. इथं खाली दिसतो तुम्हाला 7 ऑक्टोबर 2024 बुडाला 3:30 वाजता मार्केट चालू झालंय. ओपन झालंय 2649, हाय 2652 आणि या ठिकाणी लोय 26,649 हे दिसतं. या ठिकाणी आपण हे असं कॅन्डल मार्क करून घेऊ. आपण लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा बोललो होतो 5 वाजता एक ट्रेंड चालू होतो मार्केटमध्ये आणि तो ट्रेंड संपतो 7:45 वाजता. याच्या अगोदर सुद्धा लाईव्ह सेशन मध्ये म्हणजे आपल्या सेशन मध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढं आपल्याला मार्केटमध्ये कळतं तेवढंच या ठिकाणी घ्यायचंय.
उपटसूल धंदे आणखीन करायचे नाही, कशा पद्धतीने प्रॉफिट होतं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. रिस्क आणि रिवॉर्ड आपल्याला कळायला पाहिजे, मार्केटला घ्यायचं नाही. कारण चालू मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण मार्केट बघतो त्यावेळेस ते अचानक वरती गेलेलं नाही दिसत आपल्याला, हळूहळू हळूहळू वरी किंवा खाली येताना दिसतं. तर ते शेवट टार्गेट देतं. ते काय करतं, शेवट जे आपले टार्गेट येतं ते टार्गेट देतं. तशा प्रकारचे टार्गेट आपल्याला जे आपण ठरवलंय ते घ्यायचं, मार्केटमधून बाहेर निघायचं. तुमचा आणि मार्केटचा संबंध संपला, त्याच्यानंतर ट्रेड करायचा नाही. कसा पैसा बनतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. तर हा गोल्डचा मेन चार्ट आहे. ही 5 वाजताची रॅली, कालचा हाय, याचा हा हाय, हाय बघा कितीचा आहे, हाय आहे कालचा म्हणजे 5 तारखेचा 2653.78 या ठिकाणी हाय. आणि या ठिकाणी हा डाऊन साईडचा ट्रेड का करायचा, हा डाऊन साईडचा ट्रेड का करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. कारण या ठिकाणी दिसतं आपल्याला जी आपली स्ट्रॅटर्जी, ही जी स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये आपण सांगतो, ज्यावेळेस ही काळी लाईन वरती असेल आणि निळी लाईन खालती असेल त्यावेळेस रेजिस्टन्स स्ट्रॉंग बनतो. त्यामुळे या ठिकाणी 53-54चा एसएल टाकून ट्रेड करायला काही अडचण नाही. आणि खालच्या साईडला जवळजवळ या ठिकाणी हा जो सपोर्ट आहे 40-39चा हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे गोल्डचा. आणि या ठिकाणाहूनच गोल्ड हे आता सध्या वरती जाते. याचा लो जवळजवळ या ठिकाणी 37चा 2637चा. तर पुन्हा हे ट्रेंड आणखी हा जर रेजिस्टन्स आपला सपोर्ट हा सपोर्ट जर नाही तुटला तर रिपीट आपल्याला पुन्हा आणखी वरच्या लेवल गोल्डमध्ये बघायला भेटू शकतात. रिपीट गोल्डमध्ये लेवल पुन्हा आणखी बघायला भेटू शकतात. हे सगळ्यांना माहिती असतं, जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत हे सगळ्यांना माहिती असतं. त्याचबरोबर आपण या स्ट्रॅटर्जीवरती ट्रेड कसा देतो, ज्या वेळेस हा आहे RSI, ज्यावेळेस हा कट होतो डाऊन साईडला, इथं बघा डाऊन साईडला कट झालेलं तुम्हाला दिसेल या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला इथं RSI हा डाऊन साईडला कट झालेला दिसेल. जी रेड लाईन आहे त्या रेड लाईनला ब्लू लाईनला असं खाली कट मारलं. ही झाली आपली एंट्री. किती वाजता, रात्रीच्या म्हणण्यापेक्षा आपल्याला 5 वाजता या ठिकाणी एंट्री करायची. ही जवळजवळ 5 वाजताची या ठिकाणी कॅन्डल दिसते तुम्हाला. चला सुद्धा मार्क करूत आपण. ही आहे 5 वाजताची कॅन्डल. आपला एसएल आहे जवळजवळ 2654चा एसएल आहे आपला. या ठिकाणी आपण 5 वाजता ट्रेड केला. या ठिकाणी दिसतं आपल्याला हाय लो ओपन क्लोज 5 वाजताचा या कॅन्डल थोड्या मोठ्या करू. या ठिकाणी ही 5ची कॅन्डल आहे, हिचं ओपन आहे 2651, हाय 2651.72, लो 2650.72 आणि ही कॅन्डल क्लोज झाली 2651ला. याच्यानंतर जो आपण या ठिकाणी बोललो कितीचा, या कॅन्डलचा हाय काय 53.78, म्हणजे आपला 54चा काय झाला या ठिकाणी एसएल झाला. या ठिकाणी 54चा एसएल हिट झालाय का. त्याच्यानंतरची एकही कॅन्डल 40 येईपर्यंत, किती 40 येईपर्यंत 54च्या वरती गेली नाही, म्हणजे आपला एसएल हिट झाला नाही. त्याचबरोबर आणि हा ट्रेंड कवरच चालतो आपलं इंडियन मार्केट चालू होईपर्यंत. हा ट्रेंड चालतो इंडियन मार्केट चालू होईपर्यंत, कंटिन्यू राहतो. ज्यावेळेस इंडियन मार्केट ओपन व्हायचा टाइम होतो त्यावेळेस, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो 8:45 वाजता काय करा, त्या ट्रेड मधून प्रॉफिट बुक करा आणि बाहेर निघा, नंतर बघू. या ठिकाणी जवळजवळ 8:45 ही 8:45ची कॅन्डल आहे. या ठिकाणी जवळजवळ या कॅन्डलचा लो आहे 2644चा. आपण इथे या ठिकाणी सेल 5 वाजता मारलं होतं, कुठे गेलं 5चा, ही 5ची कॅन्डल आहे. जवळजवळ 51ला जरी शेल मारला असतं
तर 44 आणि 51, 44 आणि 51 किती? जवळजवळ 7 पॉइंट या ठिकाणी आपल्याला भेटले असते. त्याचबरोबर आपला जर मोठा टार्गेटचा या 40च्या टार्गेटचा जर 40चं जर टार्गेट आहे तर हा स्टॉप लॉस ट्रेल करून आपण या ठिकाणी थांबलो असतो. का? कारण स्ट्रॅटेजी सांगते म्हणून. जोपर्यंत ही काळी लाईन तुटत नाही आणि शेवट आपलं टार्गेट भेटलं, बाहेर निघून जायचं, अजिबात जास्तीचा ताण घ्यायचा नाही. जवळजवळ 50 आणि या ठिकाणी 40ला जरी आपण प्रॉफिट बुक केलं तर जवळजवळ 10 पॉइंट आपल्याला सकाळी सकाळी या ठिकाणी भेटले असते. आज जाग आली असती तुम्ही सुद्धा ट्रेड केला असता, पण केला नाही. या ठिकाणी 10 जरी पॉइंट म्हणले आणि आपला ट्रेड आहे समजा बाय चान्स 0.05 कितीचा? 0.05 ट्रेड आहे. 0.05 गुणिले 10 पॉइंट्स गुणिले बरोबर 5-10-50. 50 पॉइंट आपल्याला सकाळी सकाळी उठल्या उठल्या बघायला भेटले असते. हा ट्रेड जर असा आपण ठेवला असता स्ट्रॅटेजीनुसार, तर आपण हा ट्रेड तर आपल्याला काही सापडला नाही. मग या ठिकाणाहून आपण या ठिकाणी बायचा ट्रेड या ठिकाणी घेतला. कशा पद्धतीचं प्रॉफिट झालं ते आपण बघणार आहे. ते $50 म्हणजे एकंदर 90 रुपयाच्या रेटनं ब्रोकर विड्रॉल देतो, डिपॉझिट पण करतो. तर 50 गुणिले 90 बरोबर 4,500चं प्रॉफिट सकाळी सकाळी आपल्याला बघायला भेटलं असतं. आणि हे होतं करतो अशा पद्धतीनं सकाळी सकाळी 4-5 हजार रुपये भेटतात. तर हे असं आपण ट्रेड करून पैसे चांगल्या प्रकारे कमवू शकतो. त्याचबरोबर जर आपण फिजिकली 10 तोळे सोनं घेतलं समजा 5-7 लाख रुपयाचं, तर त्याला सुद्धा व्हर्च्युअल टू फिजिकली कशा पद्धतीने हेज करायचं, पैशाचा कसा पैसा बनवायचा. नुसतंच आपण 5-7 लाख रुपयाचं सोनं घेतलंय, भाव वाढतायत चढतायत, त्याचा काही फायदा नाही आपल्याला. काय लॉंग टर्म साठी घेतलेलं आहे समजा, इन्व्हेस्टमेंट आहे ती आपली काय अडचण नाही, सोड भविष्यामध्ये वाढणारच आहे. पण त्याच सोन्यावरती जर आपण हेज करून पैसा बनवीत असू तर आपण का करू नये, का शिकू नये या गोष्टी. छोटे छोटे ट्रेड आहेत ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पैसा बनवून देतील. छोटे छोटे अशा पद्धतीनं आपण आता मगाशी बोललो होतो, मगाशी म्हणजे आता 2-3 मिनिटापूर्वी, ह्या 40चा सपोर्ट घेऊन ही वरती जाईन जाते, चांगल्या पद्धतीनं जाते पुन्हा. कारण का? हा स्ट्रॉंग सपोर्ट, ही स्ट्रॅटर्जी आपली. त्याचबरोबर काही दिवसानंतर अशी वेळ येऊन जाते की तुम्हाला स्ट्रॅटर्जी वरती सुद्धा ट्रेड करायची गरज पडत नाही, अजिबात नाही, काही गरज नाही स्ट्रॅटर्जीची. तुमच्यापाशी नुसतं हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जरी असले तरी सुद्धा तुम्हाला ट्रेड करता येतो. अशी सवय लागून जाते, कोणता सपोर्ट आहे आणि कोणता रेजिस्टन्स आहे. दुसरी गोष्ट पेशन्स ठेवायचे आपल्याला. आपल्याला भेटलं, मार्केट मधून निघून जायचं. आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणी जे आपण दिवसा केलेली ट्रेड येतं, आपण शिकवताना सुद्धा बोलतो की डेली बेसिस वरती आपण या ठिकाणी $200, $250, $300 प्रॉफिट आपण घेतो. डेलीचं $200, $250 ते $300 आपण प्रॉफिट घेतो. ते कशा पद्धतीने घेतो ते आपण आता बघू. तर मोबाईलची स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला, ज्या ठिकाणी आपण ट्रेड केलेले येतं. आणि माझ्याकडं जवळजवळ 3 अकाउंट येतं. 3 अकाउंट आपण हँडल करतो. एक घरच्याचं, एक आपलं, आणि आता काल परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी वडिलांचं अकाउंट ओपन केलंय.
आणि ते सुद्धा नुसते नाव येतं हे आपणच हँडल करतो. या ठिकाणी आपल्याला दिसल सुद्धा कशा पद्धतीनं गोल्ड मध्ये प्रॉफिट होतं ते आपण या ठिकाणी जे आज केलेले ट्रेड येतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्क्रीन शेअर झालेली मोबाईलची स्क्रीन हे ऍप्लिकेशन आहे. आजच सकाळी सकाळी उठल्याबरोबर जवळजवळ या ठिकाणी डिपॉझिट दिसतं बघा तुम्हाला. डिपॉझिट केलं या ठिकाणी $493 आज आपण डिपॉझिट केलं. $493 म्हणजे जवळजवळ 44,000 रुपयाची झाली. $493 हे आपले आजचे ट्रेड आहेत टोटली. याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं सुद्धा नुसतं प्रॉफिटच नाही, एसएल सुद्धा या ठिकाणी हिट झालेले आपल्याला दिसते. हे 9.42 एसएल हिट झाला. त्याचबरोबर हे इथं दिसतं या ठिकाणी कधी कधी ना थोडं तेवढं महागात जातं असं म्हणतात ती गत आहे. आपण या ठिकाणी ट्रेड केला होता 0.5चा ट्रेड होता हा. या ठिकाणी $71 आपण काय केला, लॉस बुक केला. दुसरी गोष्ट, जो याच्या अगोदरचा ट्रेड आहे आपला त्याच्यामध्ये या ठिकाणी दिसतं आपल्याला $59 या ठिकाणी लॉस आहे. किती डॉलरचा? $59 या ठिकाणी लॉस आहे. 2643 ला आपण बाय केलं होतं. 2639.38चा एसएल टाकायचा तर म्हणलं जाऊ द्या थोडंसं काही जरा 2640चा एसएल टाकला, हिट केला त्याने आणि हिट करून ते वरती गेलं पण सोडलं नाही आपण याला. हे जवळजवळ 60, याला जर एकंदर 60 धरलं आणि याला जर 70 जर धरलं याला याला तर 6 7 13 $130 लॉस असून सुद्धा आपण $100 या ठिकाणी प्रॉफिट बुक केले आणि टाकली होती किती, 44,000 रुपये. 44,000ची 10% 4,400. पण आपण जवळजवळ या ठिकाणी 9,000चं प्रॉफिट घेतलंय. म्हणजे $100 म्हणजे 9,090 रुपयाचे रेट. तर 10% म्हणजे 20% प्रॉफिट आपण या ठिकाणी घेतलं. ही जर कला तुम्हाला जर जमली तर काय होऊ शकतं. त्याचबरोबर जे दुसऱ्या अकाउंटचं प्रॉफिट आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊ. म्हणजे आपल्याला मोबाईलची जी स्क्रीन आहे ती स्क्रीन या ठिकाणी आपल्याला बंद करता येईल. हे दुसऱ्या अकाउंटचं प्रॉफिट आहे. या ठिकाणी दिसतं तुम्हाला $150. हे मगाची 100 आणि हे 150. अशा पद्धतीनं जवळजवळ $250 प्रॉफिट आपलं आजचं आहे. बाकीच्या आपल्याला काही घेणं देणं नाही. तर मोबाईलची स्क्रीन आपण बंद केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण डॉलरमध्ये पैसा छापवू शकतो. त्याचबरोबर बघा आपण मग अशी म्हणलो तसं हा सपोर्ट घेऊन गोल्ड वरती जाते. पण ज्या वेळेस आपल्याला हे सगळं भेटतं जवळजवळ एकंदर $250 जरी प्रॉफिट म्हटलं तरी सुद्धा आपण या ठिकाणी आजची कमाई 250 गुणिले 90 रुपयाचा जरी रेट पकडला तरी सुद्धा 22,500 रुपये आपल्याला रोज पडलाय. रोज रुपयावरती लिहिले झालं. इन्व्हेस्टमेंटचा हिशोब जर बघितला तर 40 40 80 90 हजार रुपयावरती 22,500 रुपयाचा रोज हा काही कमी झाला नाही. असं डेलीचं प्रॉफिट आपण त्याच्यातून लाईव्ह मार्केटमध्ये घेतो. जे विद्यार्थी तर आपले ते आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपल्या बरोबर ट्रेड करतात. एका एका विद्यार्थ्याचं 10 10 20 20 30 30 40 40 50 50 आपण आपल्या रिस्क रिवॉर्ड नुसार प्रॉफिट असतं.
तर हे आजच्या काळामध्ये शिकणं करणं गरजेचे, महागाई वाढती आणि ह्या महागाईला तोंड देण्यासाठी ही ट्रेडिंग नावाची जी कला आहे ती आपल्यामध्ये असणं अति गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. असं 2-4 हजार रुपये रोज कमवणं म्हणजे काही मार्केटच्या माध्यमातून मोठी गोष्ट नाही. त्यासाठी फक्त आपल्याला शिकायचे. शिकण्यासाठी 3-3.5-4 महिन्याचा टायमिंग बस झाला. त्याच्यामुळे मध्ये तुम्ही ट्रेड करण्या एवढे एक्सपर्ट बनता. त्याचबरोबर काही फ्री मधले सल्ले हवे असतील तरी काही लोक विचारायला येतात, ज्यांचे काही प्रॉब्लेम आहेत फायनान्शियल, ते सुद्धा मित्रमंडळी आपल्याला येऊन भेटू शकतात. त्याचबरोबर जो याच्यानंतरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन दिलेले येतं, ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा, कामाचे येतं. कारण एक क्लू तुमचं आयुष्य बदलू शकतो, कुठंतरी तुम्हाला उच्च पातळीवरती नेऊन ठेवू शकतो. आणि निव्वळ गावरान भाषेमध्ये आपण शेअर मार्केट शिकवतो. जनावरे मागचे काट्या घेऊन जनावर वळविणारे सुद्धा मार्केटला वळवितील अशा पद्धतीचं आपण मार्केट शिकवतो आणि फीसही एवढी नाही. तुम्ही येऊन भेटू शकता. पत्ता आहे नवीन कल्पतरू टावर, टवानी कॉम्प्लेक्सच्या समोर HDFC शेजारी, मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट आहे 9272608887. हा नाही लागला दुसरा नंबर आहे 9763638837. या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, विचारू शकता, काहीही अडचण नाही. तर याच्यापेक्षा जो आपण याच्या पुढचा व्हिडिओ आहे हा जबरदस्त आहे, बघा, कम्प्लिटली बघा. तुम्हाला काय वाटतंय त्या संदर्भामध्ये कॉमेंट सुद्धा करा. जर अशा पद्धतीचं मार्केट शिकायचंय, पैसा कशा पद्धतीने बनतो जाणून घ्यायचंय, तर आपल्याकडे यायला काही अडचण नाही. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ आपण फेसबुक आणि आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा टाकणार आहे. तर मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी नावाचं आपलं युट्यूबला चॅनल आहे. तुम्हाला वेळ नसेल तर लाईक करून ठेवा, पुन्हा ते लाईक काढून टाका वाटल्यास. मला लाईकची या सबस्क्रिप्शनची अजिबात गरज नाही. बघण्यापुरतं लाईक करा, निवांत वेळेमध्ये बघा, समजून घ्या अगोदर मी काय बोलतोय ते. त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ तुमच्या लाईक मधून उडून टाकला तरीही चालेल, काही अडचण नाही. चला बघा पुढील व्हिडिओ. हे जे ट्रायंगल पॅटर्न बनलाय त्यावेळेसची सायकोलॉजी कशी असली पाहिजे हे सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस मार्केट या ठिकाणी होतो, हा काही रेजिस्टन्स बरोबर आहे. काही जणांचं टार्गेट असतं ही प्राइस. उदाहरणार्थ गोल्ड या ठिकाणी 2685 ला ट्रेड करते. कितीला ट्रेड करते? 2685 ला. या ठिकाणी 2685 ला जे सेलर आहेत त्यांनी सेल मारले आणि त्यांच्या बरोबर बरेच जणांना वाटतं की हे 2685 वर नाही जाणार. मला वाटलं होतं त्या टायमाला कमी दिला आपण पैसा, 15 मिनिटाची कॅन्डल आणि तसंच राहते. ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस काय होतं, जे सेलिंग मध्ये बसले तर आणि जे बायर आहेत ज्यांना वाटतं 2685 च्या वरती 2700 किंमत जाणार आहे गोल्डची, 2700 2700 जाणार आहे गोल्ड, ते बाई मध्ये बसलेले. ज्या वेळेस यांचं टार्गेट किती असतं, उदाहरणार्थ जवळजवळ नाही म्हटलं तर 60चं असं, ही प्राइस आपण काय करू 50 ची धरू या ठिकाणी. बायचं याचं टार्गेट काय 50चं टार्गेट. तर हे असं अचानक खाली नाहीये, तिथे गेलंय 2685, फक्त ते न्यूजच्या टायमाला होतं ती वेगळी गोष्ट आहे. पण प्रोफेशनली ट्रेडिंग ज्याला म्हणते ते आपण आज बघूया. प्रोफेशनली ट्रेडिंग काय असतं, कसं करायचं, एंट्री कुठं असली पाहिजे, एक्झिट कुठं असलं पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. त्यावेळेस बनतो पैसा, ते सुद्धा सोन्यामध्ये, डॉलरमध्ये पैसा.
तर बघा इकडे यांचं टार्गेट आहे 50च्या डाऊन साइडला, हे लोक इथून बाहेर निघणार आहेत, टार्गेट ऑलरेडी लावून ठेवले. ही प्राइस ज्यावेळेस ट्रायंगल बनतं त्यावेळेस हे घाटकन कुठे जातं, 50 ला जातं. यालाच म्हणायचं प्राइस ऍक्शन. प्राइस ऍक्शन म्हणजे काही जादू नाही. इथं आलं रे आलं, काही सेकंदामध्ये लगेच हे इथून वरती जाते. जाती कुठपर्यंत, इथपर्यंत जाणार. रेजिस्टन्स आहे. काय बनला आता हा बनला रेजिस्टन्स. आणि हे इथं काचकन खाली काय आलं, कारण प्रॉफिट बुकिंग झाली. बरं इथून कसं गेलो वही फास्ट, लोक इथं फसतात. इथंच फसतात लोक. कसे फसतात माहिती का, यांना काय वाटायला लागतं, चांगलं कचटून 2685 गेलं होतं, 2650 आलंय, बाय करा, इकडून वर चाललंय. इथं 50 80 51 52 53 54 55 56 पर्यंत जातं, खरं ते बाय. खरी एंट्री असते तिथं सेलची. खरी एंट्री किती असते, सेलची एंट्री असते. जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत ते एंट्रीची वाट बघतात. ते काय करतात माहिती का, एंट्रीची वाट बघतात आणि ज्या वेळेस इथं जातं याला म्हणायचं रिटेस्ट. याला काय म्हणायचं, रिटेस्ट. आणि इथं आपण ज्या वेळेस 56 ला सेल मारतो, 56 म्हणजे 2656, कितीला मारलं, 2656 ला आपण सेल मारलं. तर आपला एसीएल काय बनला, या रजिस्टरच्या वरती जवळजवळ 3 पॉइंटचा आपला काय एसीएल आहे. 3 पॉइंटचा काय एसीएल. उदाहरणार्थ आपण ट्रेड मारलाय 0.15, किती ट्रेड मारला, 0.15. कॉन्फिडन्स आहे, हे 3 पॉइंटचा एसीएल. एसीएल कितीचा आहे आता, 3 पॉइंटचा आहे फक्त, -3 पॉइंट. 15 3 किती, 45. लॉस लॉसची बेरीज सांगा. 3 पॉइंट झाला लॉस, 3 गुणिले 15 बरोबर $45 लॉस. पण टार्गेट दिलं तर टार्गेट कसं काढायचं बघ. जेवढा हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल उचलायचा. ज्यावेळेस चार्ट पॅटर्न बघतो आपण, किती अंतर आहे, किती पॉइंटचं अंतर आहे, या ठिकाणावर इथं 56 आहे आणि ही काय 85. किती झालं, 26 पॉइंटचं बरोबर आहे. 26 पॉइंटचं टार्गेट आहे, 24 पॉइंटचं टार्गेट आहे. किती पॉइंटचं, 24 पॉइंटचं टार्गेट आहे. एसएल कितीचा, 3 पॉइंटचा. खरं टार्गेट एसएल 3 पॉइंटचा आहे, 1:2. किती पॉइंटचं आपलं टार्गेट असलं पाहिजे, 3 आणि 3 6 पॉइंटचं टार्गेट असलं पाहिजे. पण ट्रायंगल पॅटर्न वरती ज्यावेळेस पॅटर्न बनतो त्यावेळेस हे जे जेवढं अंतर आहे तेवढं इथून हे खाली येतं. आणि असं डायरेक्ट नाही येत, असं इथं असं इथं जाऊन टच करणार असं येणार. 6 पॉइंटचं जर टार्गेट आहे आपलं युनिटचा, पण हे जे आपण बोललो 24 पॉइंटचं टार्गेट गुणिले 15 झाले 360 डॉलरचं प्रॉफिट. किती, 360 गुणिले 90 करा, 32,400 रुपये. 1 ते 1.5 घंट्याची कमाई आपली. कोणाच्या बापाला आहे, कोणाला नाही. ही मार्केटची पावर हे बरोबर. असे मार्केटचे अनेक प्रकार आहेत. स्कॅल्पिंग झालं, एखाद्या स्ट्रॅटेजीवरती ट्रेड करणं झालं, न्यूज बेस्ड ट्रेड करणं झालं, हे सगळं आपण आपल्या क्लासेस मध्ये शिकवतो. ते विस्तारित सविस्तर प्रमाणामध्ये.
हे अशा पद्धतीने आपण पैसा बनवू शकतो. ठीक आहे? बरोबर आहे. तर ट्रायंगल जे आपण बघितला त्याचं उदाहरण घेऊ आपण यामध्ये. ज्या वेळेस ट्रायंगल पॅटर्न बनतो इकडे फोकस करायचं. बघा हा ट्रायंगल आहे. या ठिकाणी ट्रेंड लाईन या ठिकाणी तोडली. तर याचा एसएल काय असणार? हा ट्रायंगल आहे बघा इकडं. तर याचं टार्गेट कसं काढायचं? याचं टार्गेट एसएल काय बनलाय या ठिकाणी आपला ही जी ट्रेंड लाईन आहे ज्या कॅन्डलनं आपल्याला काय केलंय सिग्नल दिलाय त्याच्या वरती आपला काय असला पाहिजे 2 कॅन्डल पाठीमागे एसएल असला पाहिजे. काय बरोबर आहे. हे किती गेलेलं आहे वरती तेवढं खाली येऊ शकतं. हे कसं मोपायचं? 1s1 1s2 आपण याला बोलतो शॉर्ट. कुठं भेटलं हे कुठं या ठिकाणी भेटलं. याचं माप काढायचं पट्टीमध्ये. यस 1s1 हे झालं याचं टार्गेट. हे झालं फर्स्ट सेकंड टार्गेट. हे झालं सेकंड टार्गेट. कसं काढायचं? पर्यंतच वर बढायचं हे आपण आपल्या शिक्षणामध्ये शिकवतो. काय आलं? कुठपर्यंत ओढला आपण? इथपर्यंत. आपण या कॅन्डलला आपण काय केलं या ठिकाणी सेल मारलंय. हे सेल आपला या ठिकाणचा टार्गेट सुद्धा काय मोठ्या होण्याचं म्हणून. जर तुमच्याकडे 4 लॉट येतं ते आपण पहिल्यांदा मोकलं ते बरोबर इथपर्यंत चाललं ना. ज्यावेळेस मोकलं त्यावेळेस आणि सेकंड ज्यावेळेस मोकलं त्यावेळेस इथपर्यंत चाललं ना. बरोबर आहे. 4 लॉट येतं 2 लॉट या ठिकाणी निघून जा. 2 लॉट साठी एसएल लावून थांबा. 2 लॉट साठी एसएल लावून थांबा. हा हिमतीचा भाग वरती जाते घाबरू नका. येणार आहे म्हणजे असं करायचं. असा पैसा या ठिकाणी बनतो. ओके. दुसरी गोष्ट हे झाले असा पैसा तर काढू शकतो. पण बघा डॉट साईज आहे 0.01. आपण आपल्या प्रॉफिट रिस्क आणि रिवॉर्ड नुसार डॉट साईज आपण बदलू शकतो. तुमची कॅपॅसिटी $10-15 लॉस घ्यायची त्या पद्धतीनं डॉट साईज तुमची करा. एका $0.1 मध्येच करायचं आहे. लय भीती वाटते करा प्रॅक्टिस करतो काय अडचण नाही. दुसरी गोष्ट जी कॅल्क्युलेशन आहे तर गोल्ड मधले 5 पॉइंट गोल्ड मधले 5 पॉइंट आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतात त्याच कॅल्क्युलेशन आपण करतो. फक्त 5च पॉइंट. ओके. आणि कसं होतं आणि जे आपण करतो ते पण दाखवतो. मी माझ्यासाठी 1 पॉइंट म्हणतो. फक्त 1 पॉइंट $50 देऊन जातो. एकच पॉइंट 0.50चा पॉइंट. आणि करून दाखवले मी म्हणून बोलतो. कॉन्फिडन्स पण बोलतो. जर तुम्ही 5 पॉइंट जर काढायचे शिकले 0.01 च्या टिक साइज मध्ये जर ट्रेड केला 5 पॉइंट जर काढले तर $5 तुमचं प्रॉफिट आहे. ठीक आहे. 0.01 ची टिक साइज फक्त 5च पॉइंट घ्यायचे. 6वा सुद्धा काही करत आणि 5 पॉइंटची मुवमेंट सहज आपल्याला कॅप्चर करता येते. काय एसएल 1-2 पॉइंटचा असावा 5 पॉइंट आपलं टार्गेट असावं त्याच्यात काय होतं ते सुद्धा ह्या पद्धतीने चाललं. $5 प्रॉफिट आहे. डेलीचं 5 जरी $ची प्रॉफिट घेतलं तर महिन्याला 20 येतं 20 ची
$100 तुमचं महिन्याचं प्रॉफिट एका महिन्याचं ह्याच रुटीनचं कधी $100 म्हणजे 9,000 करायचं yes. तुमचं महिन्याचं इन्कम झालं घरी बसल्या बसल्या. आणि हे मुलांपेक्षा मुली जास्त करायच्या. आपल्याकडे उदाहरण आहे त्याची. ह्या पद्धतीने चाललं तर हे होतंय. त्याचबरोबर 0.05 च्या टिक साईज मध्ये चाललं 5 पॉईंटची मुली डेलीची जरी घेतली तर तरी सुद्धा तुमचं दिवसा काठीचं प्रॉफिट आहे $25 गुणिले 20 दिवस येतं बरोबर 20 गुणिले 25 कसं आहे किती 500 किती $500 महिन्याचं प्रॉफिट $500 ₹45,000 महिना. किती ₹45,000 महिना तुम्ही घरी बसल्या बसल्या कमवू शकता. ते सुद्धा फक्त तुमच्याकडं 160 ते 170 डॉलरचं अकाउंट असावं. एवढ्यातच गेलं. एवढंच अकाउंट असतं काही गरज नाही. मोठं अकाउंट असतं. मॉडेल ट्रेड मारायचे तर मोठं होतं. हे झालं. दुसरी गोष्ट हेच जर आपण डॉट 0.15 केली तर आपल्याला सवय लागली डेलीची 5 पॉईंट काढायची तर काय एक्सपर्ट बनतोच. आता काय करतो 15 बरोबर आहे. 15 गुणिले 5 किती झाले $75. डेलीची एवढेच घ्या. गच्ची बसा. तुमच्या मार्केटचा संबंध संपला काही हिरं नाही. फक्त 5 पॉईंटची कम्प्लीट करायची. 5 पॉईंट घ्यायचे काय ते सुद्धा गोल्ड मध्ये डेलीची वॉलेटिलिटी असते 20 ते 25 पॉईंटची. त्यातले फक्त 5 दे म्हणायचे आपल्याला. घेतले 5 पॉईंट आपण. त्या 5 पॉईंटची झाली 75,000. आपले $75 किती झाले $75 झाले. 75 गुणिले 20 किती झाले 1,35,000 महिन्याचं प्रॉफिट कोणाला आहे? आपण म्हणतो कोणाला आहे कोण कमी येते आपण म्हणतो हे हप्त्याचं आहे. किती किती प्रॉफिट बघा इथं ह्या इथं प्रॉफिट ग्रीन मध्ये दिसतंय बघा $1,571 आहे. कितीच आहे $1,571 फक्त हे 1 वीक ह्या हप्त्याचं. मी सांगतो ना तुम्हाला सेशन मध्ये आपलं डेलीचं प्रॉफिट आहे कमीत कमी $250 ते $300. $300 किती बघितलं तुम्ही 1571 किती रुपये डॉलरचा रोज भागिले 5 करा 15 $300 पडले. आपण सेशन मध्ये वरतून काय सांगतो मी दररोज $250 काढतो असे दाखवतो सुद्धा वेळ आल्याची कोणामध्ये नाही दाखवी. हप्ता किती झाला गुणिले 90 शेतकरी 1572 रिअल मधलं प्रॉफिट आहे 1,41,000 झाले. 1,41,390 रुपयाचं बायकोच्या बाईकचा आणि माझ्यावर त्याच्या शूटिंग चालू त्याच्यावर पुन्हा कार वाढण्याचं काढलं आहे त्याच्यावर सुरू केलं त्याच्यावर $25 प्रॉफिट आणि 17,000 रुपये एक स्ट्रॅटर्जी कॅल्क्युलेशन आणि जर डेरिव्हेटिव्हच्या मध्ये माझ्या विड्रॉल आहे अकाउंटला आले ते काही असलं तसलं हे नाही तुझी काही डुप्लिकेट अकाउंट सगळं
असं पैसा आपण बनवू शकतो. दुसरी गोष्ट, हाच ट्रेंड 0.50 न मारला, याच्या पुढे आपण जाणार नाही. 5 बरोबर $250 गुणिले 20 बरोबर 250 गुणिले 20 किती? महिन्याचं 5,000 महिन्याचे 5,000. हा, तेच म्हणतो. महिन्याचे 5,000 बरोबर आहे. किती झाले? 4.5 लाख. किती शून्य द्यायचे पुढं? 10ची नोट विसरली. काय? 4.5 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न. आता आपण ह्या कॅल्क्युलेशन चलू. काय? जर महिन्याचे 4.5 लाख आहे तर 12 महिन्याचे किती झाले? वर्षाचे 50,000 पुढे जाऊ. 12 झाले का? वर्ष काटे जाऊन 12,50,000 झाले. बस हे 54 लाख. 50,000 आपण लिहू 54 लाख. ते आपले खोटे वाटते त्या लोकांना. खोटे आहेत का? त्याच्यात 2-2 दिवस पण वाढते नाही. सगळे देशात कमी जास्त होते. बघा इकडे. इकडे बघा. हे तुमच्या समोर आहे. लास्ट मंथ टच केलं मी. लास्ट मंथ किती प्रॉफिट आहे? किती? बघा इथे. 6,035. आहे. $6,035. किती? लास्ट एका महिन्याचं असा पैसा कमवू शकतो जर 54 लाख रुपये आपली वर्षाची कमाई 5 वर्षाची झाली. 54 लाख. 2.5 आणि जवळ आपण जातो 5 CR च्या पुढं. ही मार्केटची पॉवर आहे. मग एवढा पैसा जर मार्केट 5 वर्षात मला देणार आहे, 1 वर्षात मला देणार आहे, तर मार्केट शिकण्यासाठी आपण किती खर्च करायला पाहिजे? तुम्हाला 15,000 रुपयाची नोकरी करण्यासाठी किती वर्ष शिकावं लागतं? 12 ने काहीच होत नाही. तुमचं आयुष्य जर 32 ते 33 वर्षाचे असतात तुम्ही, तेव्हा तुम्हाला शिकून 15,000ची नोकरी लागते. काय त्याच्यात ते पुन्हा 50 प्रश्न विचारतात, तिथं 15,000 काय, आणि पुन्हा ते पैसे मागत पुन्हा आणखी 3-4 तास ड्युटी जे शिकले त्याची निवडीत नोकरी भेटत नाही. नोकरी लागते वेगळी. ज्या वेळेस तुम्ही हे स्वतःमध्ये स्किल डेव्हलप करता त्यावेळेस तुम्ही कोणाला तरी नोकरीला घेता. आपले अनिल बाबा ते इथं आले एक दिवशी काय म्हणले, मी माग पुढे बघतो म्हणले गाड्याच्या जवळशी. काय कशाला बघता म्हणलं, एखादं दुसरं लावा माग पुढे बघायला 500 रुपये काय. इथं बसून ते 50, 60, 70, 100 त्या दिवशी नाही का आले, पायाला हात लावून गेले. आपले काय की नाही तेवढे, आपण एवढे मोठे नाही झाले ना. असं म्हणते त्यांनी ट्रेड मारले, काही कळाना. फोनवर सांगितलं मला असं असं, स्क्रीनशॉट टाका. स्क्रीनशॉट टाकला त्यावेळेस त्यांना सांगितलं की गपची बसा, एवढं टार्गेट लावा. बनले पळत आला बा इथं भेटायला लगेच. तुमच्यामुळे झालं हे सगळे उपकार त्याचे व्हायचे. तर मग ह्या 15,000च्या नोकरीसाठी कमीत कमी 3-4 लाख रुपये खर्च असते शिकायला. 3-4 लाख तरी बरोबर. आणि वर्ष किती लागायला लागले? कमीत कमी तुम्ही 32-33 वर्षाची गोष्ट तुम्हाला नोकरीत लागत नाही. अर्ध तुमचं त्याच्यातच, आणि त्याच्यात पुन्हा 20-30 वर्ष जगता, पिढा मागे लागतात, लग्न फिरणं हे ते काय.
आणि ते त्या टायमाला मला तरी वाटतं की लग्न करून उपयोगच नाही केलं. काय म्हटलं बाई काय म्हटलं मी लग्न करून शिकलो? आज आयुष्य तर गेलंय 40-45 ला तुम्हाला अटॅक फिटॅक येतो. दुसरी गोष्ट ह्याच्या 15,000 जीवावर तुम्ही एवढं लोन करून सुद्धा की बघायचंच काम नाही. काल 24 वर्षाचा मला अटॅक नाही आला. हा आणि जे आपण बोलतो का ती रियालिटी काय जगले तुम्ही कशासाठी आलते इथं ते कळायच्या आतमध्येच स्वाहा जाणार आहेत आपण एक दिवस जायचंच आहे. त्यामुळं जे आहे तेच दाखवायचं आणि त्याच पद्धतीनं जगायचं तसंच बोलायचं ही आपली वागायची पद्धती अशी काय कारण टोटली अभ्यास करून देत आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येतं. दुसरी गोष्ट अष्टांग योग साधनेचा अभ्यास आहे. त्याच्यामुळं कोणाची काय किंमत आहे हे आपल्याला सगळं चांगलं आपल्या दृष्टिकोनातून त्याची लेकरं सगळ्यासाठी सारखी काय तू तुझ्या अवकातीने 4 पैसे तुझ्याकडे जास्त असते नाही कमी असते आपल्यासाठी सगळी सारखीच ह्या हिशोबाने ह्या रूलनं आपण आतापर्यंत बघावं म्हणून आज ह्या स्टेपला काय ताशी पैसे आपण बघू शकतो. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो माहिती का फक्त 3 महिन्याचा टायमिंग द्या. किती महिन्याचं शिकण्यासाठी 3 महिने डेमोवरती प्रॅक्टिस करा. 3 महिन्याच्या नंतर तुम्ही पैसा बनवायला सुरू करता. काय काढले आतापर्यंत चांगलं करतो चांगलं प्रॉफिट. तर मग हे एवढं जर तुम्हाला एवढं 5 वर्षात देणार आहे हे आपण का करू हे सगळं समोर आहे. आपण दाखवतो आपल्याला कसं पैसा बनतो. हे फॉरेक्स मार्केटचं झालं डिटेल मार्केट चालूच तासात दररोजचा महिन्यामधलं 20-30 हजाराचा रोज आपला इथं कुठं झाला नाही. तिथं बसणाऱ्याला सुद्धा दाखवतो असं शिका करा समजून घ्या अशी बेनिफिट्स त्यामुळे जाणून या ठिकाणी आपण